आगमन होत असतं। उद्या पूजन होणार आहे, काय अधिकची माहिती? निश्चितच ज्या पद्धतीत आपण पाहतो गणेश उत्सवाचा आजचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवशी देखील आपण पाहतोय मोठा उत्साह जो आहे तो मुंबईच्या लालबाग परळ या परिसरामध्ये पाहायला मिळतोय। खरं तर आज रविवार आहे आणि रविवारच्याच दिवशीच म्हणजे सुट्टीच्याच दिवशी लाखोच्या संख्येनं भाविक जे आहेत ते लालबाग परळ चिंचपोकी या भागात येतील। खरं तर आज लाडक्याच म्हणजे सोनपावल्यांनी येणाऱ्या गौराईचं देखील आगमन सोहळा होणार आहे। उद्या पूजन असेल आणि परवा विसर्जन असेल, त्यामुळे आज सुट्टीचा वार आहे आणि सुट्टीच्या वाराला ही गर्दी आपण पाहू शकतो। तुफान अशी गर्दी लालबाग परळ परिसरात पाहायला मिळते। त्यामुळे आता सकाळची वेळ आहे आणि यानंतर आपण पाहतोय की जवळपास आता ही गर्दी जी आहे आज दिवसभरामध्ये वाढण्याची शक्यता आहे। काही गणेश भक्त आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कुठून आलेला आहेस दादा आणि एकूणच किती वेळ रांगेत उभा होतास? दर्शन झालेलं आहे का तुझं? मी पुण्यावरून आलेलो आहे। रात्री 2 वाजल्यापासून लाईनीत होतो। आता माझं 5 तासानंतर दर्शन झालेलं आहे। खरंच लालबागचा राजाचं दर्शन घेणं माझी खूप मोठी इच्छा होती। पुण्याचे 5 मानाचे गणपती करून आता माझं लालबागचा थेट दर्शन झालेलं आहे। पण मुखदर्शनसाठी पण सध्या 5 तास लागलेले आहे। चरणस्पर्शनसाठी खूप लाईन लागते आणि 1 दिवस जातो, त्यामुळे ते शक्य नव्हतं, म्हणून मी मुखदर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे। रविवारचा दिवस आहे, कसा उत्साह आहे, कसं वातावरण लालबागच्या परिसरात पाहायला मिळतं? खूपच आनंद उत्सव आहे। सर्व भाविक आपले लालबागच्या राजाच्या दर्शनाला आलेले आहे। खरं तर ट्रेननी यायला पण खूप सोपं पडलं, कारण की इंडियन रेल्वेजनी आज मेगा ब्लॉक पण नाही ठेवलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ट्रॅव्हल करायला पण सोयीस्कर झालेलं आहे। त्यामुळे खूपच आनंद उत्सव आणि बघतोय आपण एवढी गर्दी बरेच आहे, अजूनही वाढतच चाललेली आहे। रविवार असून सुट्टीचा वार असल्यामुळे आपण पाहू शकतो की तुफान अशी गर्दी सध्या या लालबागच्या परळ परिसरामध्ये पाहायला मिळते। निश्चितच ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मध्य रेल्वेने आज मेगा ब्लॉक घेतलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी करी रोड आणि चिंचपोकीच्या स्टेशनपर्यंत थांबा देण्यात येणार नसल्याचं मेगा ब्लॉकमध्ये म्हटण्यात आलं होतं। पण मात्र गर्दी लक्षात घेतात आणि सणासुदीला अशा पद्धतीत मेगा ब्लॉक घेणं योग्य नाही आहे, त्यामुळे हा मेगा ब्लॉक जो आहे तो आजच्या दिवसाला रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे भाविकांना मोठा दिलासाच म्हणावा लागेल। निश्चितच सकाळची वेळ आहे आणि सकाळी भली मोठी ही गर्दी, तुफान अशी गर्दी लालबागच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज ही गर्दी दुप्पट आपण पाहू शकतो, दुपारची वेळ, संध्याकाळची वेळ, कारण सुट्टीचा वार आहे आणि तिथेच लाडक्याच म्हणजे सोनपावलांनी येणाऱ्या गौराईचं देखील आज आगमन सोहळा आहे। त्यामुळे संध्याकाळी 5:30 पर्यंत हा मुहूर्त आहे आणि उद्या आपण पाहिलं तर गौरी पूजन होणार आहे आणि परवा म्हणजे 7व्या दिवशी आपण पाहतोय की 7 दिवसाच्या गणपती बाप्पांचं गौरी विसर्जन देखील होणार आहे। त्यामुळे आज